नमस्कार मित्रांनो, वैशाली होम किचन रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण डुबू कुळींची भाजी करणार आहे। त्यासाठी मी 1 वाटी बेसन घेतलेले, तेल घेतलेले, तिखट, जिरे, हळद, मीठ हे सगळं आपण एकत्रित करून असं ओलसर भिजवून घेणार आहे। आणि त्यासाठी लागणारा मसाला आपण तयार करून घेतलेला आहे। कांदा भाजून घेतलेला आहे, लसूण, कोथिंबीर, अद्रक, खोबरे भाजून घेतलेले, गरम मसाला, हळद, धनेपूड, जिरे, मीठ आणि तिखट हे मिश्रण आपण वाटून घेणार आहे। आणि हे आपण आता भिजून घेणार आहे थोडं। हे अशा पद्धतीने थोडंसं पीठ आपल्याला भिजून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने कढईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे, आपण मसाला बारीक वाटून घेतलेला आहे, पीठ भिजून घेतलेले आहे। आता आपण भाजी सुरुवात करणार आहे। अशा पद्धतीने मसाला चांगला परतून घ्यायचा आहे, चांगलं तेल सुटेपर्यंत। मसाला आपला झालेला आहे, त्याच्यात आपण आता पाणी ॲड करणार आहे। आणि उकळी आल्यानंतर आपण हे जे पीठ तयार केलं होतं ते टाकणार आहे त्याच्यात। अशा पद्धतीने पाणी टाकून आता आपण उकळी काढून घेणार याची। आणि हे पिठाची आपण वडी टाकणार आहे त्याच्यात हाताने। भाजीला आता उकळ आलेली, याच्यात आपण आता वडी टाकून घेणार आहे। आमच्या भागात याला डुबूक वडी असं म्हणतात, तुमच्या भागात काय म्हणतात नक्की कमेंट करून सांगा मला। अशा पद्धतीने कमी वेळात अगदी झटपट तयार होणारी डुबूक वडीची भाजी तयार आहे। तर कशी वाटली तुम्हाला माझी डुबूक वडीची भाजी नक्की कमेंट करून सांगा। तर अशा पद्धतीने आपली डुबूक वडीची भाजी तयार आहे।